नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। इडापिडा तळू दे, बळीचं राज्य येऊ दे, हे वाक्य आपण खूप वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत। असा हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधले जाते। शेतकऱ्याचा देव म्हणून पूजल्या जाणाऱ्या बळीचे एकमेव बळी मंदिर नाशिकच्या पंचवटी परिसरात उभारण्यात आलेले आहे। या बळीराजाच्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आलेलो आहोत। बळीराजाची भारतात दोनच मंदिरे असून एक नाशिकमध्ये तर दुसरे कर्नाटक राज्यात असल्याचे समजते। आम्हाला ट्रस्टचे अध्यक्ष बाळू मामा शिंदे व उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर अगदी पुरातन असून 200 ते 300 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावर स्थित होते। बाळू मामा शिंदे हे लहानपणापासून या मंदिराचे पुजारी असून त्यांच्या अगोदरच्या पिढ्यांना हे मंदिर केव्हा होते अद्यापही सांगता येत नाही। हे मंदिर फार पुरातन आहे। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज असताना ज्या वेळेस सुरतेवर चाल केली त्यावेळी जाताना बळीराजाचे दर्शन घेऊन गेले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला पोवाडा लिहिला, त्याचे नाव दचुनचा पोवाडा। तो पोवाडा महात्मा फुले यांनी येथील प्रांगणात केलेला होता। अहिल्याबाई होळकरांनी जेवढ्या राष्ट्रीय महामार्गावर बारव केलेल्या आहे त्याची खून म्हणून आजही मंदिराच्या बाजूला आज तगायत ही बारव शिंदे मामांच्या माळ्यात आहे। त्यावेळेस अहिल्याबाई होळकर येथून जाताना बळीराजांच्या मंदिराचे दर्शन घेतले होते। बळीराजाचे मंदिर म्हणजे नाशिकची शिव आली असे येणाऱ्या जाणाऱ्यांना समजायचे। ज्या वेळेस 1972 ला दुष्काळ पडला त्यावेळेस प्रत्येक गावोगावच्या मंदिरांमध्ये दुष्काळ जाण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम भक्त घेत असत। बाळू मामा शिंदे यांच्याही मनात आले की आपणही बळीराजाच्या मंदिरामध्ये सप्ताह घ्यावा। तेव्हापासून येथे दरवर्षी सप्ताहाचा कार्यक्रम चालू झालेला आहे। त्यांना त्यावेळेस खूप अडचण आल्या, परंतु त्यांनी त्या अडचणींना तोंड देऊन सप्ताहाची परंपरा 1972 पासून आजपर्यंत चालू ठेवलेली आहे। हे मंदिर अगदी राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये होते। हे मंदिर तेथून प्रस्तावित करण्यासाठी मागील कुंभमेळ्याच्या काळामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील असलेले हे मंदिर प्रस्तावित करण्यासाठी प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता। सदर मंदिरामध्ये गुरुवर्य भगरे यांच्या हस्ते मूर्तीची पूजा अर्चा करून मूर्ती हलवून नवीन मंदिरात संत जनार्दन स्वामी आश्रमातील माधव बाबा यांच्या पुढाकाराने पुन्हा 3 दिवस पूजा पाठ हवन करून त्याच मूर्तीची स्थापना करण्यात आली। मूर्ती स्थापनेच्या वेळेस मूर्ती ही 3 दिवस सप्तधान्यांमध्ये ठेवून त्यानंतर तिचा सप्त नदीच्या जलाने अभिषेक करण्यात आला। ही मूर्ती अखंड पाषाणापासून बनवलेली असून 8 फूट उंचीची आहे। ही मूर्ती जमिनीपासून 4 फूट खाली असून 4 फूट जमिनीच्या वर आहे। मंदिराचा जीर्णोद्धार 2012 ते 2015 दरम्यान करण्यात आला। मूर्तीची प्राण प्रतिष्ठा जुन्या मंदिरातून दिनांक 12/12/2015 ला हलवून दिनांक 14/12/2015 ला करण्यात आली। मंदिराचा गाभारा 10x15 असून सभा मंडप 20x30 आहे। मंदिरावर 5 कळस असून कळसाचे महत्त्व असे आहे की आपल्या भारतामध्ये 5 खंड असून बळी हा 5 खंडांचा राजा होता। या 5 खंडांमध्ये संपूर्ण बळीराजाचे राज्य होते, म्हणून मंदिरावर 5 कलश ठेवण्यात आलेले आहे। येथे अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी बळीराजाला नवस करतात, तर बळीराजा नवसाला पावतो इतके हे जागृत देवस्थान आहे। ज्या वेळेस येथील दानपेटी ट्रस्टच्या वतीने उघडली जाते त्यावेळेस पेटीमध्ये चांदीचे नाणे, विदेशी नाणे या दानपेटीमध्ये भेटलेले आहे। यावरून असा अनुभव येतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे नाणे तसेच विदेशी नाणे दानपेटीमध्ये भेटले, त्याचा पुरावा म्हणून ते येथे दर्शनासाठी गेलेले आहे। असे येथे गुप्तदान केले जाते। हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्तराज, भक्तराजचा मुलगा विलोचन, विलोचनचा मुलगा बळी, बळीचा मुलगा बाण, अशी ही बळीराजाची वंशावळ होती। बळीचा मुलगा बाण होता, तो अजूनही कुणाला माहीत नाही।
तो कोण होता? जेव्हा आपण नर्मदा नदीच्या काठावर गेलो की नर्मदा नदीच्या काठावर संपूर्ण शिवलिंग असते. त्या शिवलिंगांना बाण शिवलिंग म्हणतात. जे शिवलिंग नदीच्या तीरावर केलेले आहे ते सर्व बळीचा मुलगा बाण याने केलेले आहे. या बाणाने एवढे शिवलिंग केले की शंकर भगवान प्रसन्न झाले. शंकर भगवानांनी बाणाला विचारले की तुला काय पाहिजे. त्यावेळेस बाणाने शंकर भगवानांना सांगितले की मला या पृथ्वी तलावर कुणीही हरवू शकणार नाही, पण तुम्हाला द्यायचेच असेल तर मला तुमचा मुलगा कार्तिकेचा दर्जा द्या. कार्तिक हा भगवान शंकराचा मुलगा. त्यावेळेस भगवान शंकरांनी त्याला सांगितले की तुला माझ्या मुलाचा दर्जा देतो, पण तुझे नाव बदलेल. त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुम्ही सांगाल तसे. त्यावेळेस भगवान शंकरांनी त्याचे नाव महाकाल ठेवले. आपण जेव्हा उज्जैनचे महाकाल म्हणतो तो बाण आहे. ही आख्यायिका अजूनही कुणालाच माहीत नाही की महाकाल हा बळीराजाचाच मुलगा आहे. पुढील माहिती येथील भक्तांकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी सुनील सूर्यवंशी, बळी महाराज देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष. या ठिकाणी बळी महाराज देवस्थानचे अध्यक्ष वळगोमा शिंदे आहेत. बळी महाराज देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस विलास सूर्यवंशी आहेत. बळी महाराज देवस्थानचे ट्रस्टचे विश्वस्त राजाभाऊ मगर आहेत. हे अतिशय पुरातन मंदिर आहे. हे पूर्वी नॅशनल हायवेच्या मध्यभागी होतं. नॅशनल हायवे जसा वाढला त्यावेळेस मंदिर रस्त्याच्या मधोमध आलं. त्यामुळे आम्ही हे मंदिर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला व हे मंदिर आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस आणलं त्यावेळेस या नाशिक शहरामध्ये जो महाकुंभ मेळा चालू होता त्यावेळेस हे मंदिराचं शिफ्टिंग आम्ही या ठिकाणी केलं आणि हे मंदिर या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे तिथे पण आम्ही 3 दिवस अतिशय भक्तिभावाने पूजा केली होती आणि 3 दिवस तिथली पूजा संपल्यानंतर ज्यावेळेस मंदिराची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची इथं करण्यात आली त्यावेळेस याही ठिकाणी 3 दिवस राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे जे पुजारी आहेत अमोल गुरुजी जोशी म्हणून त्यांच्या हस्ते या ठिकाणी केली आणि या ठिकाणी सुद्धा 3 दिवस मोठा साधू संतांच्या उपस्थितीत भक्तगणांच्या उपस्थितीत या ठिकाणी जो पूजा विधी झाली होम हवन झालं ते सगळं करून या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि या नाशिक शहरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हे बळीराजाचं एकमेव मंदिर आहे आणि हे बळीराजाचं मंदिर हे तिकडनं आग्र्यावरून धुळ्यावरून येणारं हे नाशिकच्या सीमेवर जणू काही ते नाशिककरांचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि या भाविकांच्याच प्रेमाच्या आशीर्वादामुळं त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला देवस्थानला जो वेळोवेळी जेव्हा सहकार्य लागतं आणि त्या सहकार्यामुळेच आम्ही हे भव्य दिव्य मंडप आणि मंदिर या ठिकाणी बांधू शकलो. हे सगळं करीत असताना आम्हाला सगळ्या क्षेत्रातले मग तो राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो सगळ्या क्षेत्रातल्या सर्वच मान्यवरांनी आम्हाला मदत केली. त्यामुळेच आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्राच्या नाशिकला आपण जे म्हणतो की नाशिक हे मंदिरांचं शहर आहे आणि त्या मंदिरांच्या शहरामध्ये एकमेव बळीराजाचं मंदिर या महाराष्ट्रामध्ये या नाशिकच्या सीमेवरती आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. नमस्कार, हे बळीराजाची जी मूर्ती आहे ही बळीराजाची मूर्ती अखंड पाषाणामध्ये आहे. हा पाषाण जेवढा वरती आहे तेवढाच तो खाली आहे. त्यामुळे हे अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे. ही अखंड पाषाणामध्ये असलेली एकमेव बळीराजाची मूर्ती आहे. बळीराजाचा जर आपण इतिहास बघितला तर बळीराजा हा भक्त प्रल्हादाचे नातू. बळीच्या वडिलांचं नाव विरोचन, विरोचनाचा बळी आणि बळीच्या मुलाचं नाव बाण अशी ही बळीराजाची वंशावळ आहे. बळीराजा अतिशय दानशूर होता, पराक्रमी होता आणि या पृथ्वी तलावर एकमेव जे चक्रवर्ती झाले ते फक्त बळीराजा.
सम्राट भरपूर झाले, परंतु चक्रवर्ती हे फक्त एकमेव बळीराजा आहे. त्यामुळे बळीराजाचा इतिहास हा अतिशय इतिहासामध्ये सुद्धा हा पराक्रमी राजा होऊन गेला. आणि या बळीराजाला स्वतःच शिवांचं वरदान होतं. त्यामुळे या बळीराजाने संपूर्ण मानवजातीला, आपण त्यांना जरी शेतकऱ्याचं दैवत म्हणत असतो, परंतु तो शेतकऱ्यांचे जे दैवत होतच, परंतु त्याचबरोबर अख्ख्या मानवजातीला सुद्धा त्यांनी अतिशय सुख समाधानाने कसं राहता येईल एक आदर्श राजा म्हणून त्यांनी राज्य केलं. या बळीराजाची आख्यायिका जर म्हटली तर या बळीराजाने 99 यज्ञ केले आणि या 99 यज्ञामध्ये त्यावेळेस त्यांचा 100वा यज्ञ सुरू होता. त्यावेळेस आपण जो इतिहासामध्ये जी कथा आहे की विष्णू भगवंताने वामनाचा अवतार घेतला आणि 3 पावलं भूमीत दान मागितली. त्या 3 पावलाचा अर्थ खरं तर वेगळा आहे, परंतु इतिहासामध्ये तो अर्थ त्यांनी वेगळा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या इतिहासाला, त्या पावलांना आम्ही बळीराजाचे भक्तगण म्हणून ते मानत नाही, कारण तो इतिहास आमच्या दृष्टीने तो चुकीचा लिहिलेला आहे. त्याच्यामुळं बळीराजा अतिशय संवेदनशील राजा होता, बळीराजा अतिशय पराक्रमी राजा होता. आणि या बळीराजाच्या राज्यामध्ये सगळे सुख समाधानाने भरभराटीचं राज्य या बळीराजाचं होतं. आणि या बळीराजाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आपण ही बलिप्रतिपदा असते, बलिप्रतिपदेचा जो आपण अतिशय आनंदाने जो सोहळा करतो तो खरं बळीराजापासून सुरुवात झालेली आहे. कारण त्याचा इतिहास असा आहे की ज्या वेळेस बलिप्रतिपदेच्या वेळेस विष्णू भगवंताची पत्नी लक्ष्मी मातेने बळीराजाला बलिप्रतिपदेच्या दिवशी औक्षण केलं. आणि त्यावेळेस बलिप्रतिपदेला औक्षण केल्यानंतर प्रतिपदेला बळीराजाने त्यावेळेस लक्ष्मी मातेला आपली बहीण मानलं आणि बहिणीला विचारलं की तू माझी बहिणी आहे, तुला काय पाहिजे सांग. तर त्यावेळेस त्या भगिनीने सांगितलं माझे तुम्ही भाऊ आहात आणि त्यामुळे मला काही नकोय, फक्त ज्यावेळेस विष्णू भगवंत बळीराजाच्या द्वारामध्ये द्वारपाल म्हणून काम करत होते त्यावेळेस लक्ष्मी मातेने सांगितलं की ते द्वारपाल मला दे. आणि मी त्यावेळेस बळीराजाने त्या द्वारपालाची म्हणजे जे विष्णू भगवान होते त्यांची लक्ष्मी मातेने सांगितल्याप्रमाणे सुटका केली. आणि त्यावेळेस लक्ष्मी मातेने आपल्या विष्णू भगवंताला घेऊन विष्णू लोकात गमन केलं आणि तेव्हापासून बळीराजाची बलिप्रतिपदा ही संपूर्ण भारत देशामध्ये साजरी करण्यात येते. आपण जे बलिप्रतिपदेचा जो उत्सव साजरा करतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या माता भगिनी या मंदिरामध्ये बळीराजाचं औक्षण करण्यासाठी येत असतात. आणि बळीराजा सुद्धा त्या सगळ्या भगिनींना या ठिकाणी आशीर्वाद रूपी या ठिकाणी सगळ्यांना देत असतात. एक पाऊल मंदिरांकडे या YouTube चॅनलचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना. आणि बळी महाराज देवस्थान, बळी महाराज अमर मित्र मंडळाकडून त्यांचं स्वागत करतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये चालू केलेला आहे. खरं तर ही काळाची गरज ओळखून त्यांनी असा चांगला उपक्रम या ठिकाणी चालू केला. आणि हे करीत असताना त्यांना मी बळीराजाची चरणी विनंती करतो की यांना हे काम करण्यासाठी उदंड शक्ती दे. आणि बळीराजांना या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मी एक आव्हान करतो महाराष्ट्रातील जनतेला की महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असल्यामुळे तुम्ही नक्की या बळीराजाच्या प्रांगणामध्ये बळीराजाचं दर्शन घ्या. आणि ह्या बळीराजा खरोखर आपल्या श्रद्धेने जर आपण या ठिकाणी आलात तर बळीराजा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि या बलिप्रतिपदेच्या जो उत्सव चालू झाला तेव्हापासूनच या मानवसृष्टीमध्ये एक स्लोगन झालं की इडा पिढा जाओ बळीचं राज्य येऊ. आजही या पिढीला वाटतं की बळीचं राज्य यायला पाहिजे, बळीचं राज्य ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने आपलं बळीचं राज्य पुन्हा यायला पाहिजे. म्हणूनच म्हणतात इडा पिढा जाओ बळीचं राज्य येऊ. लाईक करा, सबस्क्राईब करा.
असंच प्रेम असो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.